अखिल भारतीय समता सैनिक दलातर्फे महाबौद्ध मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। मेळाव्याअंतर्गत बुधवारी भव्य रॅली काढण्यात आली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 125व्या जयंतीनिमित्त या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। गोल्फ क्लब मैदानापासून रॅलीचा शुभारंभ झाला। भगवान गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि रमाबाई आंबेडकर यांच्या वेशभूषा साकारलेले जिवंत देखावे देखील रॅलीत सादर करण्यात आले। बुद्धं शरणं गच्छामि, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, शरणं गच्छामि। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। म्हसरूळ येथील राजगृह बौद्ध विहारात समारोप करण्यात आला। यावेळी BMA ग्रुपचे संस्थापक तथा कार्यक्रमाचे आयोजक मोहन अढांगळे यांनी जगात शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून रॅलीचं आयोजन केलं असल्याचं सांगितलं। महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध यांची आज आपण भव्य मिरवणुकीचं आयोजन केलेलं आहे। यामध्ये 1000 बौद्ध भिक्खू सहभागी झालेले आहेत। जगामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी या रॅलीचं आयोजन केलेलं आहे। या रॅलीचा मार्ग गोल्फ क्लब मैदान ते शालिमार बाबासाहेबांचा पुतळा, तिथून दादासाहेब गायकवाडांचा पुतळा, MG रोड मार्गे रविवार कारंजा, पंचवटी कारंजा व पेठ रोड मार्गे म्हसरूळ येथील राजगृह बुद्ध विहार येथे या मिरवणुकीची समाप्ती करण्यात आलेली आहे। तसेच राजगृह बुद्ध विहार येथे सामुदायिक बुद्धवंदना व खीरदान व धम्मदेशनेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। तरीही सर्व बौद्ध बांधवांनी या मिरवणुकीमध्ये सहभागी व्हावे। तसेच भदंत बोधिपाल महाथेरो यांनी रॅलीबद्दल अधिक माहिती दिली। महाबौद्ध धम्म मेळावा आणि महाश्रावणी शिबिराचं आयोजन केलेलं आहे। महाराष्ट्रातून आणि नाशिक जिल्ह्यातून तरुण वर्ग जास्तीत जास्त संख्येने या श्रावणी शिबिरामध्ये सहभागी झाला। भगवान बुद्धाच्या काळामध्ये नाशिक शहराला त्रिरश्मी लेणीमधून बौद्ध भिक्षूंचं मार्गदर्शन आणि उपदेश झाला, त्याचं एक आठवण म्हणून आणि त्या कालखंडामध्ये जो भिक्षू संघ होता त्याचं एक चांगल्या प्रकारचं दिग्दर्शन आजच्या काळामध्ये होणं अत्यंत गरजेचं असल्यामुळे हा कार्यक्रम मोहनभाऊ अढांगळे BMA ग्रुपचे अध्यक्ष यांनी आयोजित केला आणि नाशिक शहरातील सर्व लोकांनी, सर्व संस्थांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे। आजच्या दिवशी दादासाहेब गायकवाडांचा जयंती दिन असल्यामुळे एक महारॅलीचं आयोजन केलं या श्रावणी संघाचं। गोल्फ क्लब ते म्हसरूळ आणि म्हसरूळमध्ये एक मोठं विहार आहे, त्या विहारामध्ये खीरदानाचा कार्यक्रम तेथील बुद्ध उपासक आणि उपासिकांनी आयोजित केलेला आहे। यावेळी हजारोंच्या संख्येने भंते आणि बौद्ध बांधव उपस्थित होते। सी न्यूज सर्वांच्या सोबतसाठी प्रतिनिधी सचिन दिवटे, नाशिक।